आपल्या दादूसला पोलिसांनी अटक केली ना त्याच्यावर कोर्टात खटला सुरू झाला. वकिलानं दादूसला विचारलं, काय रे, पोलिसांच्या खिशात तू जलती कारी का टाकलीस? त्याच्यावर दादूस बोलला, मला तोच बोलला होता, तुला जर जामीन पाहिजे असेल तर मग खिसा गरम करायला लाग. बांड्याचा बाप बांड्याला बोलतो, किती बी झालं ना तरी बापच हुशार असतो पोरापेक्षा. त्याच्यावर बंड्या बोलतो, असं आहे का, चालेल मग मला सांगा फोनचा शोध कोणी लावला? त्याच्यावर बंड्याचा बाप बोलतो, ग्राम बेलने. त्याच्यावर पोरगा म्हणतो, मग त्याच्या बापानं का नाही लावला? बंड्या 15 दिवस झाले अजून मार खातोय. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ना तुम्ही नेहमी बायकोचाच फोटो ठेवा आणि कुठला पण प्रॉब्लेम आला ना तर त्या बायकोच्या फोटोकडे बघा ना, मनातल्या मनात बोला, जर मी हिला हँडल करू शकतं तर मग जगातला मी कुठला पण प्रॉब्लेम हँडल करू शकतं. असे मी नाही बोलत, अनुभवी लोक. एकदा आपला दादूस मस्तपैकी आपल्या बायकोला घेऊन लग्नाला चाललेला असतो त्याच्या गाडीतनं. अचानक त्याची गाडी पंक्चर होते. तो दादूस गाडीतनं खाली उतरतो आणि टायरच्या कामाला लागतो. तितक्यात मागणं त्यांची बायको पण बाहेर येताना बोलते, अहो काय करताय तुम्ही, टायरच्या इकडे दगड लावा. बरं तुमच्याकडे जॅक आहे ना? अहो काय करताय, जरा हलू. अहो जरा पटकन करा ना, आपल्या लग्नाचं मुहूर्त टलल. नाही हल्ली तुमची जरा सवय गेली ना, अशी लय बडबड करते. तितक्यात एक बाईकवाला असा बाजून येतो आणि दादूसला विचारतो, दादूस मी तुमची काय मदत करू का? त्याच्यावर दादूस म्हणतो, एक काम कर, माझ्या बायको बरोबर 5 मिनिटं गप्पा मार, तोपर्यंत मी टायर बदल. आता तुम्ही मला सांगा यातलं नेमकं कोण येर? कस्टमर दुकानदाराला म्हणतं, ऐका ना मला एक कोलगेट द्या. त्याच्यावर दुकानदार बोलतो, कुठली? कस्टमर बोलतो, पेप्सोडेंट. कळलं कोण येर? सांगा ना. जे घर हौशेने बांधलेलं असतं त्याला बोलतात हाऊस. ज्या घरात होम हवन चालतं त्याला बोलतात होम. ज्या घरात हवा खेळती राहते त्याला बोलतात हवेली. ज्या घराच्या भिंतींना कान असतात त्याला बोलतात मकान. ज्या घरात गरम होतं पण झोप चांगली येते त्याला बोलतात झोपडी. आणि ज्या घराचे हप्ते फिरून फिरून लोक आरवी होतात त्याला बोलतात फ्लॅट. झालं ना. एक नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो. त्याच्यावर त्याची सासू म्हणते, जावई बापू तुम्हाला किती वेळा सांगितलं, आता ती नाही येणार तिकडं, किती वेळा सांगितलं, का तुम्ही रोज रोज फोन करता आम्हाला? त्याच्यावर तो नवरा म्हणतो, काय ना ऐकायला छान वाटतं ना. एका लग्नामध्ये नवरीनं घेतलेला उखाणा, लाल मने तोरले काले मने जोरले, सूरजरावांसाठी मी 7 जण सोरले. गेले ना सूरजराव मांडवतनं पळून. एकदा एक बाजार भरलेला असतं. आपला दादूस तिकडे म्हशी विकत असतो. दादूसकडे एक गिराईक येतं आणि विचारतं, या म्हशीची किंमत किती? दादूस बोलतो 35,000. त्याच्यावर तो गिराईक बोलतो, 35,000? आवरे काय पण, या म्हशीला तर एकच डोला. त्याच्यावर दादूस म्हणतो, तुम्हाला या म्हशीचं दूध पाहिजेल का तुम्ही या म्हशीकडनं भरीतकाम करून घेणार? तसं बघायला गेलं तर पुरुषांना अनेक प्रश्न पडत असतात, पण यावेळी त्याने प्रश्न विचारलाय थेट सरकारला. जसं जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी असतात, तसंच मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहाय्यक पत्नी अशा असायला हवेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? मी तर ना चपलं. काय मग आगरी कोली झणझणीत मिसल कशी वाटली तुम्हाला? अशीच झणझणीत मिसल घेऊन येतो आम्ही पुढच्या भागात. पण बघत राहा कॉमेडी मिसल तर्री मारून.